नमस्कार मंडळी. आज आहे 14 सप्टेंबर. 14 सप्टेंबर हा दिवस आपण हिंदी दिवस म्हणून साजरा करतो, कारण की 1953 मध्ये भारतामध्ये हिंदी या भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला होता. म्हणजे भारतातील पूर्ण व्यवहार हे हिंदी भाषेत केले जातील, म्हणजे हिंदी भाषा सर्वकडे बोलली जाऊ शकते. कारण की प्रत्येक राज्यात भाषा वेगवेगळी असते. महाराष्ट्रामध्ये मराठी, तामिळनाडूमध्ये तेलुगू, गुजरातमध्ये गुजराती, अशा पद्धती भाषा असतात. पण पूर्ण भारताला एकजूट करण्यासाठी एकच भाषा निवडावी लागेल, जी भाषा पूर्ण राज्यांमध्ये, पूर्ण गावांमध्ये, पूर्ण जिल्ह्यांमध्ये समजली जाईल किंवा त्यांना समजेल ती भाषा. त्याच्यासाठी संवाद साधण्यासाठी हिंदी ही भाषा निवडण्यात आली आणि या भाषेमध्ये अजून सुद्धा आपले व्यवहार सुरळीतपणे चालू आहेत. म्हणून हिंदी दिवसचा तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. बघा, आता शिक्षण पद्धती बदलली. आपण इंग्रजी ह्या व्यवस्थेकडे जास्त कल आपला वाढलाय आणि त्याच्यामुळे आपल्याला हिंदी आपल्याला वाचायला, लिहायला आपल्या पोरांना त्यांना प्रॉब्लेम येतोय. इंग्लिश येते पण मराठी येत नाही, हिंदी येत नाही असं होतंय. त्याच्यामुळे इंग्लिश शिका, प्रॉब्लेम नाही. पण मात्र आपले संस्कार, आपली संस्कृती, आपली भाषा टिकवण्यासाठी याच्याकडे सुद्धा लक्ष द्या आणि आवर्जून त्यांना हिंदी, तुमची राज्यभाषा जसं फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे, तर त्यांना मराठीही आली पाहिजे, हिंदीही आली पाहिजे, इंग्रजीही आली पाहिजे. त्याच्याकडे आपला कल वाढवा आणि पुन्हा तुम्हा सगळ्या भारतीयांना, पूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीला हिंदी दिवसच्या खूप खूप शुभेच्छा. हिंदी बोलत राहा आणि आपल्या भारताला एकजूट ठेवत राहा. धन्यवाद.